भास होती कसे हे ना मोठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे श्रावणी जशी चंद्रकोर आभाळाची शोभा वाढवाल्यात ना तशा या मंडोळे माझ्या नशिबाची शोभा वाढवाल्यात. आज या रेशमी धाग्यांनी फक्त माझं कपाळ बांधलं गेलं नाहीये तर आपल्या नशिबाची गाठ बांधली गेली आहे. मला सांग मी तुझ्या स्वप्नातला राजकुमार दिसतोय ना? मॅडम मॅडम काय झालं? अहो काय झालं? कुठं हरवलायसा तुम्ही? मी कुठे काय काहीच नाही. काहीच नाही कसं? मी कधीपासून एवढं विचारलंय मी कसा दिसतोय, तुम्ही नुसत्या स्माइल द्यायला लागलाय जसं काय मी तुमच्या स्वप्नात येऊन तुमची हरवलेली अंगठी शोधून द्यायला लागलोय. काय काय बोलतोस? मी कुठे स्माइल देते आणि काय अंगठी काहीतरी उगाच बोलू नकोस. नाही कुठं, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय मला. बरं मला सांगा की तुम्ही दिलेले हे कपडे कसे वाटालेत? राजकुमार वाटाले ना का वेटर वाटाले? वेटर अजिबात नाही. खूप छान दिसतोयस तू, अगदी एखाद्या राजकुमारासारखाच. आता जर कुठल्या राजकुमारीने बघितलं ना तुला तर पसंतच करून टाकेल. हो मॅडम, अहो काय बोलायला सर? काही काय, गरीब माणूस आहे मी. शुभू, गरीब श्रीमंत असं मुळात काही नसतंच. माणूस मनाने श्रीमंत असायला हवा आणि तू तर मनाने राजा आहेस. एक मिनिट. हे घे एका राजकुमारासाठी. मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. खरंच शुभ, खूप स्मार्ट दिसतोयस तू या कपड्यात. मी आता एक काम करते, उद्याच जाते तुझ्यासाठी आणखीन असे भरपूर कपडे घेते आणि तुझ्या घरी पाठवून देते. मॅडम त्याची काही गरज नाहीये. गरज आहे. असं काय करतोस? का छान दिसतोयस तू. मला आता तू कायम असाच दिसायला हवायस, माझं ठरलंय. बरं ते जाऊ दे, ते काळा टिका लावतात ते कुठे आहे? काळा टिक्का जो नजर उतरवण्यासाठी लावतात तो? तेच की. अहो माझी आई म्हणते असं नटलं की नाही नजर लागते. तुम्ही बी आज एवढं गोड दिसायला, तुमची मला नजर लागली तर? अच्छा असं आहे का? मला लावते की. शुभू माझी काय, दुसऱ्या कोणाचीच नजर नको लागू दे तुला. कायम असाच हसत राहा. ओ दादा चला तर तुम्ही बाहेर जा. का? हे तर माझं काम आहे आणि साहेबांनी साहेबांनीच आम्हाला सांगितलंय किचन मध्ये जाऊन जेवणाची तयारी करायला. आणि आता तुम्ही ही जागा रिकामी करा, आमची केटरिंगची माणसं येणार आहे तिथे. तुम्ही बाहेर जाऊन पाहुण्यांची व्यवस्था बघा जरा. आता साहेबांनी सांगितलं जावंच लागणार. सगळं सेट आहे ना? हो सगळी तयारी झाली आहे. फक्त आता बाहेरून सिग्नल आला की खेळ सुरू करायचा. आणि मग आज या घरात असा धमाका होईल की संपूर्ण राज्य बघत राहील.
हॅलो येस येस आलो 5 मिनिटात आलो. सर फिटिंग बरोबर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही फिटिंग एकदम परफेक्ट आहे. खूप आवडलं मला. छान चांगलं काम केलं कंपनीने तुमच्या. थँक्यू सर. सर सर तुमचा तो टॅग तसाच राहिलाय का? टॅग मी कसं विसरलो. नाही पण हाताला लागत नाही. सर तुमच्या कॉलरला आहे बघा ना मागे. नाही लागत नाही हाताला. मी काढू का? तुम्हाला नाहीतर दिवसभर टोचत राहील तो. हां ठीक आहे. सर कट करावं लागेल. मी कट करू? ओके. काय टोचलं? कोण आहेस तू? काय टोचलंस माझ्या मानेला? ओळखलत नाही सर? तुमच्या राजकारणातील पापांची लाडकी मुलगी आहे मी. खेळ तर आता सुरू झालाय साहेब. तुमच्या वाढदिवसाचं गिफ्ट तर अजून बाकी आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्यात मजा येते ना तुम्हाला? आता स्वतःच्या आयुष्याचा शेवटचा धमाका बघायला तयार राहा. आजवर तू फक्त फाईल सह्या केल्यास, पण त्या शाईच्या एका थेंबानं आमच्या रक्ताचे पाठ वाहिले आणि तुला कधी कळलं बी नाही. योजना तू आणलीस ना, पण त्यांनी आमच्या जीवाचं सोनं नाही राख झाली. आता त्याच राखेचा बॉम्ब बनवून तुझ्या छातीवर बांधायला आलीये मी. तुला वाटलं असेल ना की मी तुला या बंद खोलीत गळा दाबून मारेन? छे, तुला इतकं सोपं मरण देऊन मला काय मिळणार आहे? तुझ्या बापाचं प्रदर्शन व्हायलाच हवं. तू जेव्हा जगासमोर उभा राहशील ना, तेव्हा तुझा प्रत्येक श्वास लोकांसाठी दहशत असेल. तुझी ही अवस्था बघून यानंतर कोणत्याच मंत्र्याची हिंमत होता कामा नये आमच्यासारख्या गरीब मुलींच्या जीवाशी खेळायची आणि भावनेंशी. पण आमच्यासारख्या गरिबांसाठी ना ते मरण आहे. आणि आज तुला ते अनुभवायलाच लागेल. फक्त 5 मिनिटं राजशिर्के, फक्त 5 मिनिटं. आज हा तुझा 16 नाही, तुमचा 13वा बनून राहील.